वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा कारण की या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुमच्या रँकनुसार तुमचा मेरिट किती असणार आहे आणि विशेष म्हणजे पसंतीक्रम आणि जिल्हा किती महत्त्वाचा आहे या संदर्भात बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून शिक्षक भरती संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात अगोदर आता जे अभियोगधारक आहेत, उदाहरणार्थ समजा 2,11,308 उमेदवारांनी टेट परीक्षा 2025 दिली होती. त्यानंतर त्यापैकी 1,70,000 उमेदवारांनी जे आहे पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आता या उमेदवारांपैकी काही उमेदवार असे आहेत की ज्यांची जी रँक आहे किंवा सर्व उमेदवारांची ज्या उमेदवारांचा स्कोर खूपच कमी आहे 30, 40, 50 त्या उमेदवारांची गोष्ट नाही करत आपण गोष्ट करतो की ज्या उमेदवारांचा स्कोर मिडियम आहे, जेमतेम आहे किंवा ज्या उमेदवारांचा स्कोर खूप छान आहे तर त्यांनी करायचं काय आहे, तुमच्या ज्या कास्ट आहे, उदाहरणार्थ समजा ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, व्हीजे असेल, एनटीबी, एनटीसी, एनटीडी असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल किंवा एससीबीसी असेल किंवा एसबीसी असेल किंवा बाकीचे इतर कास्ट आणि सोबत समजा तुम्ही जर ओपनमध्ये येत असाल तर त्यावेळेस करायचं काय आहे, तर त्यावेळेस तुम्ही तुमची जी आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला रँक दिलेली आहे, जे लिस्ट आहे टेट स्कोरनुसार प्रत्येक कास्ट वाईज जी लिस्ट आहे, मेरिट लिस्ट ती दिलेली आहे. तर तुम्हाला प्रत्येक कास्ट वाईज जी लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये तुमचं नाव किती नंबरवर आहे ते बघायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. सगळ्या जागांवर कोणती गोष्ट करायची आहे, यावर्षी जागा किती येऊ शकतात, तर यावर्षी जागेंची आकडेवारी जी आहे तर आपण 10 किंवा 12,000च्या प्लस जागा यावर्षी टप्पा 1 साठी येऊ शकतात. ठीक आहे. एवढं कन्फर्म आहे की 12,000पेक्षा जास्त किंवा 15-16,000 पर्यंत जागा यावर्षी येऊ शकतात. याच्या आसपास जागा येतील तर त्यावेळेस तुम्हाला करायचं काय की या कास्टमध्ये, तुमच्या कास्टमध्ये तुम्ही किती रँकवर आहे हे तुम्हाला अगोदर तपासायचं आहे. म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला हे माहीत पाहिजे की तुमच्या कास्टसाठी रिझर्वेशन किती आहे. समजा फॉर एक्झाम्पल ओपनसाठी, ओबीसीसाठी, एससीसाठी, एसटीसाठी, बाकी सर्व कास्टसाठी किती आरक्षण आहे त्यानुसार आपल्या कास्टसाठी त्यापैकी किती जागा येऊ शकतात. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही काय करायचं, 15,000 जागा कन्सिडर करायच्या. 15,000 जागा कन्सिडर केल्यानंतर आपल्या कास्टला जेवढं आरक्षण आहे, ठीक आहे, 10%, 2%, 3% किंवा बाकीचं समजा उदाहरणार्थ समजा जे काही आरक्षण असेल त्यानुसार तुम्ही ती जागेंची आकडेवारी काढायची आणि त्यानुसार तुम्ही त्या रँकमध्ये बसता का ते पाहायचं तुम्हाला. आणि त्यानुसार तुम्हाला कळेल की आपण शिक्षक पद भरतीमध्ये जर एवढ्या जागा आल्या तर आपण बसणार आहोत किंवा आपण शिक्षक भरतीमध्ये लागणार किंवा नाही लागणार. ठीक आहे. पहिलं काम हे करायचं आहे. रँकनुसार तुमचाच मेरिट तुम्हाला कळणार आहे की तुम्ही शिक्षक भरतीमध्ये तुमची निवड होणार किंवा नाही होणार. ठीक आहे. आता दुसऱ्या महत्त्वाच्या 2 गोष्टी की जर समजा उदाहरणार्थ तुमचं याच्यामध्ये नाव नसेल, जर समजा तुमचं रँकमध्ये किंवा तुम्ही जेवढ्या जागा धरल्या होत्या त्यामध्ये जर तुमचं नाव नसेल, तुमचं नाव खाली असेल किंवा काही तुमच्या नावात तुमचं जे मार्क्स आहे ते कमी असतील तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. जर तुमचा स्कोर मिडियम असेल, समजा उदाहरणार्थ 110, 115, 120, 125, 130 किंवा 135 किंवा 140, ज्यांची टीटी परीक्षा पास नाही पण 9 ते 12 साठी अप्लाय करताय, मग ते विद्यार्थी 135 किंवा 140 किंवा 145 वाले असतील, त्यांच्या मनामध्ये भीती सुद्धा आहे की आपण लागणार किंवा नाही लागणार. तर करायचं काय आहे, सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे ठरवून घ्या की तुम्हाला कोणत्या क्लासला प्रिफरन्स द्यायचे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की ज्यांचं रिझर्वेशन आहे म्हणजे आरक्षण ज्यांनी घेतलेलं आहे, समांतर आरक्षण, अशा उमेदवारांना जास्त चिंता करायची आवश्यकता नाही आहे. की तुम्हाला जर असं वाटलं की बुवा समांतर आरक्षणामध्ये कमी मेरिट लागणार का किंवा आपण त्यामध्ये लागणार का, तर समांतर आरक्षणाचे जे उमेदवार आहे, माजी सैनिक, खेळाडू आणि अंशकालीन यांचं मेरिट 2 डिजिटमध्ये असणार. नंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, धरणग्रस्त आणि बाकीचे जे उमेदवार आहे यांचं मेरिट जे आहे 3 डिजिटमध्ये पण 115, 110च्या आसपास असू शकतं, 120 पर्यंत जाऊ शकतं. आणि महिला उमेदवार असेल त्यांचं मेरिट 115 किंवा 120च्या आसपास जाऊ शकतं. आणि जे बाकीचे उमेदवार आहे अपंग, त्यांचं मेरिट जे आहे ते 100, 112, 110 पर्यंत असू शकतं. आणि अनाथ जर असाल तुम्ही तर त्या आसपासच त्याचं मेरिट असेल. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी असतील रिझर्वेशननुसार. आता मला सांगायचं आहे की जर समजा तुम्ही कोणत्याच प्रकारचं आरक्षण घेतलेलं नाही पण तुम्ही टीटी पेपर 1 आणि टीटी पेपर 2 पास आहे, डीएड आहे किंवा बीएड आहे, वर्ग 1 ते 5 आणि वर्ग 6 ते 8 साठी अप्लाय करताय, तर तुम्हाला काय करायचं आहे, 9वी 12वी साठी सुद्धा सांगतो मी, पण अगोदर वर्ग 1 ते 5 आणि वर्ग 6 ते 8चं सांगतो. तर सगळ्यात अगोदर वर्ग 1 ते 5 साठी जर तुम्ही अप्लाय करताय तर तुम्ही काय करायचं आहे, पसंतीक्रम योग्य पद्धतीने द्यायचे. आता समजा उदाहरणार्थ जाहिराती पवित्र पोर्टलवर येत आहेत आणि काही दिवसानंतर लगेच तुम्हाला पसंतीक्रम देण्याची सुविधा मिळणार आहे. तर तुम्ही करायचं काय आहे, पसंतीक्रम तुम्हाला कोणत्या वर्गाला जास्त द्यायचेत आणि कोणत्या वर्गाला कमी द्यायचेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पसंतीक्रम द्यायचेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला द्यायचे नाहीत, हे तुम्हाला अगोदरच ठरवावं लागेल. म्हणजे प्रिफरन्स देण्याची जी योग्य पद्धत आहे किंवा योग्य स्ट्रॅटेजी आहे ती तुम्हाला वापरावी लागेल. कशी,
जर समजा उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी खूप जास्त वॅकन्सीज आहेत, ठीक आहे, त्या जिल्ह्यामध्ये उमेदवारांची संख्या सुद्धा जास्त असणार अप्लाय करणाऱ्या, कारण की बाकीचे महाराष्ट्रातले इतर जिल्ह्यामधले सुद्धा उमेदवार त्या ठिकाणी अप्लाय करतील. मग तुम्हाला अशा जागा बघायच्या आहेत की ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी असेल, विद्यार्थी कमी अप्लाय करतील, जागा थोड्या जास्त कमी पण नाही राहणार, जास्त पण नसणार आहे, थोड्या मोजक्या जागा राहणार. तर त्या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी राहील, विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी असल्यामुळं तिथं मेरिट कमी लागेल, कट ऑफ सुद्धा तिथं कमी येईल आणि तिथं कमी मार्क्सवर सुद्धा उमेदवारांची निवड होऊ शकते. तर अशा ठिकाणी तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे, ठीक आहे. पहिला महत्त्वाचा मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो तुम्हाला हे बघायचं आहे की तुमच्या कास्टसाठी तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी पात्र आहात आणि तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये बसता का. जर तुमचा स्कोअर समजा मिडियम असेल 115, 112, 117 किंवा 120, 122, 125, तर त्यावेळेस तुम्हाला हे सुद्धा बघायचं आहे की आपण शिक्षक भरतीमध्ये लागू शकतो. कुठे? विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये. तर मग त्या अशा कोणकोणत्या जागा आहेत जिथे आपण लागू शकतो, त्यांनाच तुम्हाला प्रिफरन्स द्यायचे आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट, आता हे झालं वर्ग 1 ते 5 साठी. वर्ग 6 ते 8 साठी सांगतोय, जर तुम्ही सायन्स मॅथ असाल तर त्यावेळेस तुमचं स्कोअर कमी जरी असला तरी सुद्धा तुमची निवड शकते. फक्त तुम्हाला पसंतक्रम योग्य पद्धतीने द्यावं लागेल. मागच्या वर्षीचं मेरिट तुम्हाला सांगितलं होतं मी 104 वर होता, त्याच्यामुळे यावर्षी सुद्धा सायन्स मॅथचं मेरिट जास्त जाणार नाही. सायन्स मॅथच्या जागा चांगल्या येणार आहे, त्याच्यामुळे सायन्स मॅथच्या उमेदवारांसाठी ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. अजून एक गोष्ट सांगतो, उर्दू मिडियमचे जे विद्यार्थी आहेत, उर्दू मिडियम आणि इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी, त्यांचा सुद्धा मेरिट जो आहे कमी येईल. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा जे आहे जास्त चिंता करायची आवश्यकता नाही. आणि हिंदी मिडियमचे विद्यार्थी, कला क्रीडा शिक्षकांच्या बाबतीत सांगतो तुमचा मेरिट खूप कमी येईल, कारण की यावर्षी त्यांच्या जागा थोड्या जास्त येणार आहेत. कारण की यावर्षी खास करून शालेय शिक्षण मंत्री जे आहेत यांनी विधान भवनामध्ये सुद्धा सांगितलं होतं कला क्रीडा आणि कारणीभूत शिक्षकांच्या जागा यावर्षी आम्ही भरणार आहोत, त्याच्यामुळे त्या जागा पवित्र पोटवर येतील. आता राहिला 9वी ते 12वी साठी काय करायचं आहे. तर 9वी 12वी साठी काय करायचं, 9वी ते 12वी साठी तुम्ही एक स्ट्रॅटेजी आखू शकता की तुम्हाला पसंतीक्रम कुठे द्यायचे आहेत, किंवा विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आपल्याला पसंतीक्रम जास्त द्यायचे किंवा विथ इंटरव्ह्यूसाठी द्यायचे. कारण की 9वी ते 12वी साठी ज्या जागा येतात त्या खाजगीच्या जास्त असतात, झडपीच्या, मनपाच्या, नपाच्या कमी असतात. तर तुम्हाला 9वी ते 10वी आणि 11वी 12वी साठी अप्लाय करताना आपला स्कोअर कुठे व्यवस्थित आहे 9वी 10वी साठी किंवा 11वी 12वी साठी ते बघावं लागेल. त्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत. आणि कोणता जिल्हा आपल्यासाठी चांगला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या तालुक्यामध्ये ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये आपण आपली निवड करून घेऊ शकतो किंवा आपली निवड तिथं होऊ शकते, त्यानुसार तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे, ठीक आहे. आता बोलणार आहोत आपण दुसरा महत्त्वाचा जो फॅक्टर आहे तो की जिल्हा जो आहे तो जिल्हा किती महत्त्वाचा आहे. यावर्षी प्रत्येक जिल्ह्याचा मेरिट जो आहे तो बदलणार आहे. आता मी जिल्हा परिषदेची गोष्ट नाही करत आहे, झडपीची गोष्ट करत नाही, मी गोष्ट करतोय महाराष्ट्रामध्ये जे 36 जिल्हे आहेत त्यांची गोष्ट करतोय मी. प्रत्येक जिल्ह्यामध्ये झडपी, मनपा, नपा, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुके येतात, तालुक्यामध्ये गावं सुद्धा येतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या संस्था सुद्धा येतात. मग माझं म्हणणं आहे की बाबा जे काही आस्थापना असतील, खाजगी अनुदानित शाळा असतील किंवा मनपा नपा असेल किंवा मग जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, तर तुम्हाला काय करायचं, कोणत्याही ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही अप्लाय कराल शिक्षकपद भरतीमध्ये तर त्यावेळेस तुम्ही एवढं बघा की आपली निवड त्या ठिकाणी होऊ शकते का, आपल्या स्कोअरनुसार आपल्यासाठी तो जिल्हा परफेक्ट आहे का. उदाहरणार्थ समजा काही जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सीज थोड्या कमी आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये व्हॅकन्सीज चांगल्या प्रमाणामध्ये आहे आणि काही जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सीज जे आहे ते बऱ्यापैकी आहे. मग तुम्हाला अशापैकी कोणकोणते जिल्हे निवडायचे आहेत ते तुम्ही टॉप प्रायोरिटी असणारे 10 किंवा 5 किंवा 10 जिल्हे जे आहे तुम्ही ते निवडून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जर ते जिल्हे निवडले तर त्यावेळेस तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये पसंतीक्रम देताना जास्त मदत होईल. कारण की यावर्षी प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट बदलणार आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल जर समजा पालघरमध्ये जास्त जागा आहे तर पालघरमधला मेरिट जो आहे तो जर समजा जास्त गेला उर्दूचा, इंग्लिशचा, सायन्स मॅथचा किंवा मराठी मीडियमचा किंवा वर्ग 1 ते 5चा, वर्ग 6 ते 8चा, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, दुसऱ्या ठिकाणी असं कोणती जागा आहे की जिथं मेरिट कमी जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल समजा सिंधुदुर्ग आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, तर अशा ठिकाणी मेरिट मागच्या वर्षी कमी लागला होता. मग त्या ठिकाणी मेरिट किती लागला होता तो बघायचा. चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, इथं सुद्धा मेरिट कमी लागला होता. यावर्षी सुद्धा काय होणार, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2-4, 2-4, 5-6 मार्कचा फरक पडणार. म्हणजे काही ठिकाणी 125 वाला उमेदवार सिलेक्ट होणार नाही आणि काही ठिकाणी 120 किंवा 121 वर किंवा 122 वर उमेदवार सुद्धा सिलेक्ट होणार. हे फक्त कशामुळे होणार, लिमिटेड प्रिफरन्स असल्यामुळं. म्हणजे तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यूसाठी 100 प्रिफरन्स आहे आणि विथ इंटरव्ह्यूसाठी फक्त 50 आहे. विथ इंटरव्ह्यूच्या संस्था जेवढ्या येतात, खूप साऱ्या संस्था येतात, त्यावेळेस तुम्हाला 50 प्रिफरन्स पुरणारच नाही आहे. मग त्याच्यामुळे लिमिटेड प्रिफरन्स असल्यामुळं सर्व ठिकाणचा मेरिट जो आहे तो वेगवेगळा असणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या, सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कास्टनुसार तुमची स्वतःची जी आहे कास्टनुसार यादी बघा, यादीमध्ये तुमची रँक चेक करा,
रँक चेक केल्यानंतर तुमच्यापर्यंत किती जागा आहेत त्यानुसार तुम्ही त्या जागेमध्ये बसता का ते बघा. जर त्याच्यामध्ये बसत असाल तर काही टेन्शन नाही, ठीक आहे. आणि जर त्याच्या खाली तुमचे नंबर येत असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला प्रिफरन्सवर जास्त भर द्यावा लागेल आणि जिल्ह्यानुसार जे आहे मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी करायच्या. तर आय होप ही जी इन्फॉर्मेशन किंवा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा. या व्हिडिओला हाईप करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.